अत श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन, भक्ता निजठाया जाता परतो न, कैसे ते क्षीण पावत। तैसीच बाबांची भैक्ष वृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती, ती पंचसुनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या। तैसेची आब्रह्म स्थावरांत साईची सर्वत्र अनुस्युत, साईची होऊनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी। म्हणून सकळ श्रोतेजन प्रार्थितो मी श्रावणावधान, सादर परिसता या कथा पावन कृतकल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण, बाबांची अनुज्ञा झाल्याविण यात्रे करू परतता जाण, करीतो आमंत्रण विघ्नांते। तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येईना क्षण एक वसता, वसता चढलेची विघ्न माथा, अनुभव समजता आहेच। आज्ञे बाहेर जे जे वागले, तयांचे वाटेत हाल झाले, किती एकांस चोरांनी लुटले, स्मरण राहिले जन्माचे। भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता, कोणी उपाशीच घाईने निघता, गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्तांही पाहिले। एकदा पाटील तात्या कोते कोपर गावांच चालले होते, आठवड्याचा बाजार तेथे जाहले येते मशिदीत। तांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन, चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले। भक्त करोत टाळा टाळ, बाबा जाणत वेळा वेळ, पाहोनी तात्या उतावीळ, म्हणती अंमळ थांबावे। राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावा बाहेर, परी पाहुनी तात्यांचा आग्रह फार, म्हणाले बरोबर श्यामाने। काय श्याम्याचे आहे कारण, केले तया आज्ञेचे अवगणन, बैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून चालले। दोहो घोड्यात एक चपळ, रुपये 300चे पाठबळ, सावळ वीर येता जवळ, अति उच्छृंखल चालले। कधी न खाणारा चाबुक फटका, बाजारात जाणारा न भरता घटका, घोडा पडला कमरेत लटका, भरला टचका एकाएकी। कैचा बाजार कैचे काय, तात्यास आठवली साई माय, वेळी ऐकतो टळता पाय, नाही उपायगत गोष्टी। ऐसेची आणिक एकदा घडले, तात्या कोल्हारा गावा निघाले, तांगा जोडून पुसाया आले, वंदिली पाऊले बाबांची। आता जाऊन येतो म्हणाले, गुरुणानुमोदन वनवते मिळाले, तथापि तात्या तैसेच निघाले, परिसा वर्तले काय पुढे। तांगा आधीच तो भिरक्याचा, फेफाम बरंदाव उधळला चाचा, पाहीन वाट खळगे खाचा, जीवावरचा प्रसंग। असो तो साई कृपेने टळला, तांगा बाभुळीवर आढळला, बरे झाले तेथेच मोडला, दगा वटावला पुढील। ऐसाची एक मुंबापुरस्त, आंग्लभौम तोर गृहस्थ, मनी धरोनी काही हेत, आला दर्शनार्थ साईंच्या। होता चांदोरकरांचा वशिला, पत्र लाविले माधव रावाला, तंबू एक मागून घेतला, निवास लाधला सुखाचा। बाबांची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेन मशिद, परतेन दर्शन घेऊनी स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र। यत्न केला 3 वेळा मशिदीसी चढावयाला, परितो सर्व निर्फळ गेला, पाहुणा हिरमुसला मनात। इच्छा होती तयाचे मनी, मशिदीत वरती जाऊनी, वंदावे बाबांचे गुडघे टेकुनी, हस्तचुंबनी पैसावे। इच्छा तयाची ऐसी, बाबा न येऊ देत तयासी, मशिदीत बैसावयासी, आपुले पाशी ते धवा। खालीच सभामंडपी असावे, तेथेची पाहिजे तरी बैसावे, दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीन यावे वर तेणे। असो पुढे तो निघे जावया, अंगणी आला निरोप घ्यावया, जाशी लौदयिक म्हणती तया, घाई कायसाही तुकी। का लोकाही बहुत कथिले, नाना परी तया विनविले, परवानगी न होता जे गेले, बहु पस्तावले म्हणून।
होणारा पुढे काही न चले, नाही तयाच्या मना ते पटले, परवानगीर विरहित निघाले, हाल जाहले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडली, साऊळ विहीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बायसिकल. गृहस्थ होता मागे बसला, पुढे तांगा एकाकी चमकला, तोल जाऊनी तैसाच कलतला, मागे उलंडला मार्गात. महत् प्रयत्ने तांगा थांबविला, गृहस्थ घसरत घसरत गेला, मग उचलूनी तांग्यात बैसविला, तांगा हाकिला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे, कोपरगावी हॉस्पिटलकडे जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चाताप व्यतीत, होते अवज्ञा प्रायश्चित्त, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले, बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अव्वेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले, गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फांकिले किती एकी. तीच आज्ञा यांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली, मुसाफिरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती रुचावी का बाबांप्रती, ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तयांचे उचित, आनंद देई साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा वित्तचित्त, साईपदी जो समर्पित, ऐसा जो साईंचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईंस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी, यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यांसी होमी प्रथमता. न देता आदि तया अवदान, स्वये गृहस्थ जय करी सेवन, आचरू लागे चांद्रायण, शास्त्र निर्बंधन शित्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी यां प्रती, निषेधिलिसे पाक निष्पत्ती, ते करू जाता चांद्रायण माथी, आदळे निश्चिती तयांच्या. म्हणून तयांची उदरपूर्ती, शास्त्रे निर्विली गृहस्थांवरती, यती कधीही न उद्यम करती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हेत गृहस्थ किंवा नव्हेत वानप्रस्थ, केवळ ब्रह्मचारी बाळसन्यस्त, भिक्षाची प्रशस्त स्तयांसी. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर, मीच परब्रह्म अक्षर, हा दृढबोध धैर्यधार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार, तया विश्व कुटुंबियासची साचार, इतरांचे विडंबन प्रकार, चव्हाटावर पहावे. आधी त्यजावी पुत्रेषणा, मग वित्तेषणा लोकेषणा, जोश एषणात्रय निर्मुक्त जाणा, तेणेची भिक्षाशना इच्छावे. ना तरी भिक्षा पात्र अवलंबणे, जडोजिणे लाजिर वाणे, महाराज तुकोबांचे गाणे, अर्थाविणे हे निसार. साई समर्थ महान सिद्ध, लहान तोरा येतो प्रसिद्ध, परियामीची सदा आशाबद्ध, असन्नद्ध तत्पदी सत्पदी. पंचमहायज्ञाविण गृहस्थास जे निंद्य जेवण, ते शिर्डीत रोज पवित्र भोजन, स्वये करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई, अतिथीयज्ञाचे स्मरण देई, भगवान हा लाभ घेई, आपुले गेही बैसून. साडून याजे पंचमहायज्ञ, अवशिष्टान्न करीती सेवन, अज्ञात पंचसुना पापगहन, तयांचे निर्दहन, तेणेनी कंडणी चुल्ली पेषणी, उदकुंभी आणि मार्जनी, ही पंचसुना या नावांनी आहेत जनी प्रसिद्ध. उकळी धान्य दाणा घालुनी, वरी मुसळाचे घाव आणुनी, तुसकोंडा टांकित काढुनी, होते न जाणुनी जीवहिंसा. पडेना ते धान्य पचनी, प्रयोग इतुका जाहल्या वाचुनी, म्हणून हे पंचसुनाग्रणी, पापकंडणी या नाव. चुलीस सरपण लाकडे लावली, तेने पाक निष्पत्ती झाली, तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नाव चुल्ली पाप तुझे. घेऊन जाते वा जातणी पिष्ट करिता, धान्याचे कोणी न कळत असंख्य जीवांची हानी, होते त्या पेषणी हे नाव. वापी कूप तडगा मधुनी, कुंभ घेऊनी आणती पाणी, किंवा नरनारी धुता धुणी, असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते,
स्कासिता वा उटिता हाते अनिच्छा जी हत्या घडते पाप चौथे उदकुंभी तैसेची सत्तोष्ण उदके स्नान करू जाता सडा सम्मार्जन जीवहत्या घडे जी दारुण मार्जनी जाणत्या नाव या पंचपाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञ गृहस्थास होता पंचसुना निरास चित्तशुद्धीस लादे जो चित्तशुद्धीचे हेची बळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ ज्ञानानंतर मोक्षाढळ पावती सफळ भाग्याचे असो हे साईंचे भैक्षव्रत लिहिता लिहिता वाढला ग्रंथ परिसा एक गथा अनवर्थ अध्याय समाप्त करू मग प्रेम असावे मात्र चित्ता कोणाही सवे काहीही धाडिता जाहली जरी तया विस्मरणता बाबा न विसरता मागत असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा गाढा पडता भेटता ऐसा भक्त निधडा साई सोबळा प्रेमाचा ती एक प्रेमळ भक्ताची कथा एकता आनंद होईल चित्ता कोणी स्वीकृत कारी चुकता बाबाची रस्ता वादाविती ऐशी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी देती जागृती धन्यभाग्याचे जे हे अनुभवती आनंदस्थिती अवर्ण्य भक्तश्रेष्ठ रामचंद्र नाम वडील जयांचे आत्मा राम तरखड जयांचे उपनाम विश्रामधाम साई जया परी ये जेणे नित्य संबोधन ते बाबासाहेब तरखड जाण तेणेची ही पोती चालवू आपण नाही कारण या परते साई प्रेमे उचंबळून तरखड जय जात ओथंबून करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुकर काय तयांचे भक्तिविभव पदोपदी साईंचे अनुभव एका मागुनी एक अभिनव सरसा विर्भाव जय कथिती बाबासाहेब अतुल प्रेमी साईंची अल्लेख्य प्रतिमा धामी भव्यचंदनी देवारा नामी पूजनकामी त्रिकाळ तरखड मोठे पुण्यवान पुत्रही पोटी भक्तिमान साईस नैवेद्य समर्पिल्या विण करीना अन्नग्रहण तो करुनिया प्रात स्नान काया वाचा मने करुण करी नित्य छबीचे पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने हा तयाचा नित्यक्रम असता चालला अविश्रम जाहला सफल परिश्रम अनुभव अनुत्तम लादला माता ही साईंची परमभक्त शिर्डीस जाऊ झाली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हेत वडिलांचा इच्छा तियेसी शिर्डीस जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेची काही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नवते मुलाचे मनात कोणी मागे पूजा घरात करील नियमित ही चिंता वडील प्रार्थना समाजिष्ट तयांचे मूर्तिपूजेचे कष्ट केणे देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्रकृष्ट मुलाला तरी जाणून तयांचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्यत प्रेमपुरसर श्री वडिलांस विनवित कायती मात परिसावी साईंस नैवेद्य केल्या विणे घरी कोणीही अन्न सेवणे हे तुके मान्य केलिया विणे घडेना जाणे निश्चिंत हे मुलाचे नित्यव्रत वडिलांच होते आधीच अवगत जामी करीन नैवेद्य नित काही तो निश्चिंत वदती ते आधी न करिता साई समर्पण न करू कोणीही अन्नग्रहण हे माझे वचन मानी प्रमाण न करी अनुमान जा स्वस्थ प्राप्त होता हे आश्वासन मुलगा शिर्डीस करी प्रयाण पुढे उगवता दुसरा दिन करीती पूजन तरखड स्वये बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीच दुसरे दिनी आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी लोटांगण प्रार्थिले मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी कवाई तन घडावी मज करी प्रेम अंतरी द्या माते ब्राह्म्य बाह्य मुहूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थना पूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन नैवेद्य समर्पण समवेत नैवेद्यार्थ शर्करा खंड बाबासाहेब अर्पित खंड ऐसा नियम चालला उदंड पडला त्या खंड एकदिनी व्यवहार व्यापृत अंतःकरण तरखडांचं नाही राहिले स्मरण होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्याविण एकदिनी एका मोठ्या गिरणीवरी तरखडसाहेब मुख्याधिकारी तदर्थ प्रातः काळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्य त्या
पुढे मग दुपार परता बाहेरून परत येता पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता भोजनी बैसता पावतते ऐसा नियम चालता पडले एकदा विस्मरण चित्ता राहिली शर्करा खंड निवेदनता प्रसाद ग्रहणता अंतरली करावया बैसता भोजन शर्करा शेष स्वयंपाकिण पात्री वाढी अनुदिन तीच की जाण अन्न शद्दी परी ते दिवशी पूजा समयी होऊन काहीतरी घाई शर्करा नैवेद्य राहून जाई प्रसाद ठाई पडेना त्याच वेळी पात्रावरून तरखड अनुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिवंदन साश्रू नयन बोलत बाबा ही काय माया दाविली कैसी मजला भूल पाडिली कवाईतची मजकरी घडवली क्षमा वहिली मजकरा नवे भूल हे महापाप पावलो मी महदून पाताप चुकलो मी निस्त्रप वावे मज सकृप महाराजा लोटांगण घातले छबीचे चरण सकेद गैवरले अंतःकरण म्हणती महाराज दयाघना करीगा करुण मजवरी ऐसे वदत मुलासपत्र धाडिले होऊन अति लाचार घडला मजकडुरी प्रमाद तोर क्षमा करगा प्रार्थावे दया करा या अनन्य शरण ऐसी साईंची भाकावी करुण अभयकर आणि अभयवचन मागावे दिना दासाते वांद्रे ग्रामी हा प्रकार शिर्डी 100 कोस दूर तात्काळ ते पावली खबर परिसातै उद्गार बाबांचे भूत भविष्य वर्तमान देशकालाज्ञान अविच्छिन्न महाराजांची त्रिकालज्ञान पाहते प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलगा शिर्डीस सता तेच दिनी ते समय जी वार्ता घडली साईंस बंधू जाता शोता सावधानता परिसावी मुलगा येऊन अति उल्हासता आई समवेत चरणवंदिता साई जे आईस वदले ते परिसता पावला विस्मतता अत्यंत काय करावे आई आज गेलो मी वांद्र्यास जैसा रोज नाही खावया प्यावया पेज उपाशी मज यावे लागले कैसा पा ऋणानुबंध कवाड होते जरी बंद तरी मी प्रवेशलो स्वच्छंद कोण प्रतिबंध मज करी मालक नाही मिळाला घरी आतडी माझी कळवळली भरी भारी तैसाची मी अन्ना विण माघारी भर दुपारी परतलो ऐसे हे बोल जेव्हा परिसिले चिरंजीवांनी तात्काळ ताडिले आपुले वडील बहुधा विसरले दावाया चुकले नैवेद्य मुलगा बाबांसी करी विनंती मजला जाऊ द्या घरा प्रती बाबा तियास जाऊन देती तैसेची घेती ते पूजा त्याच दिवशी चिडीहुनी दाडिले सविस्तर पत्र लिहुनी वितळले वडिलांचे अंतःकरण पत्र ते वाचून पाहता इकडील पत्र तिकडे पावले मुलालाही आश्चर्य वाटले तयाच्याही नयनी दाटले अश्रू लागले व्हावया पहा कैसा हा साईंचा खेळ कैसेन प्रेम उचंबळेल ऐसा कोण पाषाण असेल जो न द्रवेल येणेनी याच मुलाची प्रेमळ आई शिर्डीस सता एके समयी करीत अनुग्रह बाबा साई तीन वलाई परिसिजे असता ते भोजना गारी पात्रे वाळून झाली तयारी तुक्यात एक श्वानद्वारी भुकेले दुपारी पातले भाकर होती ती पात्रावर श्वानास बाई जो घाली चतकुर तो एक चिखलात माखला सुकर तेची शुधा दूर पातला वार्ता घडली स्वाभाविकपणी नाही बाईंच्या ध्यानी मनी परी दुपारी आपण होनी तीच साईंनी काढली दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊन बैसता दूर साई सादर पुसती आई त्वाज मज जेवू घातले तेणे हे आकंठ पोट भरले होते हे प्राण व्याकुळ झाले ते तृप्त केले गे तुआ ऐसेच करीत जावे नित्य हेच कामे येईल सत्य मशिदीत बैसून मी असत्य बोलेन हे त्रिसत्य घडेना ऐशीच माझी दया जाणावी भूकेल्या भाकर आधी द्यावी आपल्या पोटानंतर खावी धरावे जीवी हे नीट काय बदले हे साई समर्थ बाईस काहीच कळेनार्थ काय असावा की भावार्थ वाणी निरतक नवे कदा
म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे घडावे तरी मज करी कैसे मीच परतंत्र देऊनी पैसे मेल तैसे खातसे सेवूनिया ती प्रेमाची भाकर जाहलो मी तृप्त निर्भर अजून मजला येती ढेकर बाबा प्रत्युत्तर करीतात तू जेऊ बैसता द्वारी येता पोटी शुदेची जया व्याकुलता त्वा देखिले ज्या श्वाना अवचिता मज एकात्मता तया सवे तैसे सर्वांगी माखिला चिखलासी देखिले त्वा जया सुकरासी भुकेने व्याकुळ झाली लियासी माझी तयासी एकात्मता ऐकोनी बाबांची वचनोक्ती बाई पावली विस्मय चित्ती श्वाने सुकरे मांजरे वावरती बाबाची कायती समस्त कधी मी श्वान कधी सुकर कधी मी गाय कधी मांजर कधी मुंगी माशी जलचर ऐसिया विचरत रूपे मी पायी भूतमात्री जो मज तोची माझिया प्रीतीचा समज तरी तू भेदबुद्धी ते त्यज ऐसीच भजमज लागी वचन नव्हे ते परमामृत सेवुनिबाई सद्गदित नेत्र नानंदाश्रुभरित कंठ दाटत बाष्पाही ऐसीच आणिक या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची समर्थ साईंच्या भक्तैक्यतेची एकात्मतेची निजखुण घेऊनी कुटुंब मुले बाळे एकदा पुरंदरे शिर्डीस निघाले देई ती वृंताक फळे प्रेम समेळे येतयांसवे विनवीतयांचे कुटुंबास भरीत एकाचे करी बाबांस दुजयाच्या तळू काचऱ्या खरपुस वाडी बहुवस तयांते बरे म्हणून ती वांगी घेतली बाई जेव्हा शिर्डीस पातली आरती पाठी भोजनवेळी घेऊनी गेली भरीत नित्याप्रमाणे नैवेद्य दावनी बाई गेली ताट ठेवणी सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी बाबा भोजनी बैसले भरिताची चवी चाकिता लागले रुचकर वाटिते समजता कचऱ्या खाव्याचे वाटले चित्ता वदती आता आणा निरोप गेला राधाकृष्णीस बाबा खोळंबले जेव्हा वयास कचऱ्यांवरी गेले मानस करावे कायमज समजेना हंगाम नाही या वांग्याचा आता हा पदार्थ होणार कैचा शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा आणि भरिताचा चालला तिने आणले जे ताट भरीत तो होते तयात असतील तिच्या सामग्रीत वांगी कदाचित वाटले म्हणून तिचे पासी पुसता कळली कचऱ्यांची अन्वर्थता एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिता चुकले समजता कळून बाई म्हणे भरीत झाले एकाचे दुपारी अर्पण केले झाले कचऱ्यांनी मागून म्हटले दुसरे ते चिरले तदर्थ पुढे हे वांग्यांची समूळ वार्ता हळूहळू जय कळली समजता जो तो आश्चर्य करी चित्ता पाहुनी व्यापकता साईंची आणिक एकदा डिसेंबर मासी सन 1915 वर्षी याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबांसी पाठविला बाळाराम परलोकवासी क्रियाकर्मांतर करावयासी मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी पुसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडांपाशी तयांसवे काही बाबांसी द्यावे मनासी कुटुंबाच्या पेढ्या वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही आधीच निवेदित पेढा तोही मुलास घाई जाण्याची शिवाय तो मुलगा सुतकी पेढा ही एक उच्चिष्ट शिलकी तोची पाठवी तया सवेची की साईमुखी अर्पावया म्हणे दुसरे काही नाही हाची आता घेऊन जाई प्रेमपुरसर हाची देई खातील साई आवडीने पेढा गोविंदजीने नेला परी तो जेव्हा दर्शना गेला पेढा बिराडी विसरून राहिला धीरतई धरला बाबांनी पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी तेव्हा विसरला पूर्वीच्या परी आला रिक्त रेकरी स्वच्छदिस त्वा मजसाठी काय आणले बाबांनी त्यास पुसून राही पाहिले काही नाही म्हणता पुसले स्मरण दिदले निवलव मात्र तुला कोणी काही वत्स दिदले नाही का मिज प्रित्यर्थ नाही म्हणता साई समर्थ प्रश्न स्पष्टार्थ पुसिती अरे घराहून निघते वेळी नाही का दिदली तुझ्या जवळी खाऊ आईने प्रेम समेळी तेव्हा मगा झाली आठवण
जाहला ती लज्जायमान कैसे तरी पडले विस्मरण अधोवदन क्षमा मागून चरणवंदन निघाला धावत धावत बिराडी गेला पेढा आणून बाबांच दिदला हाती पडताच मुखी समर्पिला भाव संतर्पिला आईचा ऐसा हा साई महानुभाव जयामनी जैसा भाव तैया तैसा देवनी अनुभव भक्त गौरव वाढवी आणि या कथांची इंगित भूती सदैव पहावा भगवंत हेची सकल शास्त्र संमत हाची सिद्धांत येतील आता पुढील अध्याय श्रवणी कळवून येईल बाबांचे राहणी कोठे ते निजत कवण्या ठिकाणी सावचित्तपणी आकरणिजे हेमाड साईपदी शरण श्रोता आदरे करिजे मनन झालिया कथेचे निधिध्यासन कृतकल्याण पावाल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।